अरे बोलणार पण हा फोटो कसा काढणार? 3 वेळेस निवडून आलेले साहेब, आपल्या आशीर्वादाने. दादा आरामशीर बोला. माझ्याशी बोलायला त्यांना काय बोलणार ते माहिती आहे. शांतपणे आपण 2 ते 3 हजार कोटी रुपये अंमलपूर आणि चाकोरीला दिल्यामुळे बाबासाहेब पाटील पुन्हा 31,500 मतांनी निवडून आले. कंटिन्यू तिसरी वेळ त्यांची टर्म आहे. आम्हाला इच्छा अशी आहे, हे बोलणार आपल्या बंद तर चालत नाही मला. त्यांचं उदय मत तुझं ऐकतं. आमची सर्वांची चाकोर अहमदपूरची इच्छा आहे की यावेळेस आपण मंत्रिमंडळामध्ये स्थान देऊन अहमदपूर चाकोरचा सन्मान करावा, एवढी सर्वांची विनंती आहे. दादा, मी ओबीसीचा कार्यकर्ता आहे. शिवाजी खांडेकर माजी सभापती आणि मार्केट संचालक. ओबीसी मतदारांपैकी 60% ओबीसीनं आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा टाकली अहमदपूर. आणि आता आरक्षण पडणार आहे आमच्या मतदारसंघावर गाठीवसर. त्याच्यामुळे बाबासाहेब पाटील साहेबांना एवढीच वेळेस चान्स आहे की आपण यावेळेस मंत्रिपद देऊन आम्हाला आमच्या पाठीवर मायाचा थाप मारावा, एवढीच विनंती. जीवाचं रान केलं आम्ही पडत्या काळात देखील दादा तुमच्यासोबत दादा. मुस्लिम समाज की ओर से चाकूर तालुक्याच्या वतीने मी विनंती करतो, आपण गेल्या 2 वेळेस साहेबांच्या प्रेमात खात राहिला आणि आमची ऊर्जा सर्वांची वाढवली. साहेबांना सुद्धा आणि चांगल्या पद्धतीने आम्ही देश संपादकांच्या आशीर्वादाने केलं आणि तुमचं आमच्या साहेबांवर प्रेम आहे हे आम्हाला सुद्धा माहिती आहे. आमची कळकळीची विनंती आहे की यावेळेस मंत्रिमंडळात साहेबांना स्थान द्यावं, एवढीच आमची विनंती. चला सगळे ग्रुपमध्ये थांबाय. पहिल्यांदा आपण 10 घेतली गेले काय ते राहून गेलं ते राहून गेलं. आता अजून आपलं कोण मुख्यमंत्री, कोण 2 उपमुख्यमंत्री वगैरे आता पहिल्यांदा काल बाबासाहेबांनी सगळ्यांनी नेत्यांवर माझी इथं केलेली आहे. आज रात्री संध्याकाळी आज बहुतेक भाजपवाले करतील. नंतर आम्ही तिथं बसू, इतरांची पण चर्चा करून पहिल्यांदा मंत्री म्हणजे अस्तित्वात कसे येईल ते बघू आणि त्यानंतर मंत्रिमंडळ अशा पद्धतीनं. मला काल बाबासाहेब पण फोन ते मीटिंगला आले होते तेव्हा त्यांनी पण सांगितलं दादा असं आहे. मागच्या काही माझे दाखले दिले त्याबद्दल आम्ही ज्यावेळेस मंत्रिमंडळ करणार त्यावेळेस विचार त्या ठिकाणी किती खाती आपल्याकडे दादा तेवढंच करावं.